हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. ए भाईच्या लाडक्या गप्प बस इथे. आता यांच्या प्रेमाची सुरुवात होत आहे आणि तू काय मध्येच अडवत आहेस, चार्ली म्हणतो. म्हणजे रोहित गोंधळून बोलतो. अरे म्हणजे प्रेमाची सुरुवात अशीच होती आणि त्याला जेलसी होत आहे असणार. म्हणजे तो तिच्या प्रेमात पडला आहे आणि म्हणूनच तिच्या जवळ जाणाऱ्या अमईचा त्याला राग येत आहे, चार्ली म्हणतो. ओ असं आहे का? मग हे चांगलं आहे की भाईला वहिनी आवडायला लागली आहे, रोहित हसतच बोलतो. कळलं ना आता? गप्प घरी निघ. मी शिवांशीला फोन करून सांगतो. अजून जरा तडपव त्याला, चार्ली. माझ्या भाईला जास्त त्रास देऊ नकोस, रोहित म्हणतो. आला मोठा भाईचा लाडका. आता त्याच्यापासून मीच वाचवतो तुला, एवढे लक्षात ठेव, चार्ली त्याला उगाच डोळे दाखवत बोलला. घरी जातो मी, बाय. रोहित त्याला बाय करून निघून जातो. चार्ली शिवांशीला फोन लावतो. तिचे नुकतेच कॉलेज सुटले असते आणि ती ड्रायव्हर बरोबर घरी जात असते. हॅलो भाई, बोल ना, शिवांशी म्हणते. शिवांशी कुठे आहेस आता, चार्ली विचारतो. घरी जात आहे का रे? शिवांशी, बरं आपल्या नेहमीच्या कॅफेमध्ये भेटायला येशील का, चार्ली म्हणतो. आता लगेच येऊ का, शिवांशी त्याला विचारते. हो आता लगेच, मला तुला काहीतरी सांगायचं आहे, चार्ली म्हणतो. बरं ठीक आहे, येते. शिवांशी फोन ठेवते आणि ड्रायव्हरला कार त्यांच्या नेहमीच्या कॅफेजवळ घ्यायला सांगते. काय झालं, बोल. काम सांगायचे आहे तुला, शिवांशी त्याच्यासमोर बसत बोलते. काय सांगायचं आहे तुला? लगेच काय घाई आहे? थांब जरा, कॉफी ऑर्डर केली आहे, येईल इतक्यात, मग कॉफी पीत बोलूया, चार्ली बोलत असतो. तेवढ्यात त्यांची कॉफी पण येते. बोल आता. कॉफी पण आली. शिवांशी कॉफीचा ग्लास स्वतःकडे घेत बोलती. अमय आणि तू एकत्र आहात का, चार्ली म्हणतो. म्हणजे? ती जरा त्याच्या वाक्याने गोंधळती. अरे म्हणजे तुम्ही दोघे एकच कॉलेजमध्ये आहात का, चार्ली त्याचे वाक्य करेक्ट करत बोलतो. हो, शिवांशी चार्लीला म्हणते. अरे तुला सांगायचं राहिलं, मी ज्या कॉलेजमध्ये जॉईन झाली आहे ना, त्या कॉलेजमध्ये अमय आधीपासूनच शिकवत आहे, शिवांशी खुश होत बोलती. बरं झालं, आरुषीला माहीत नाही तर सारखी चिकटून असती त्याला, चार्ली तोंड वाकडं करत बोलतो. ए गप्प रे, काही काय बोलत आहेस, ते फक्त चांगले फ्रेंड्स आहेत, शिवांशी त्याच्या हातावर फटका मारत बोलती. हो माहिती आहे मला, किती चांगले फ्रेंड्स आहेत ते. बरं ऐक ना, तू आणि अमय एकत्र असताना धीरजने बघितलं आहे का कधी, चार्ली. माहीत नाही रे, 1-2 वेळा बघितलं असेल असं मला वाटत आहे रे, शिवांशी कॉफीचा एक सिप घेत बोलती. धीरजने तुमच्या दोघांना खूप वेळा एकत्र हसत गप्पा मारताना बघितलं आहे आणि त्यामुळे साहेब जेलच झाले आहेत, चार्ली बोलतो तशी शिवांशी शॉक होते. काय? ती जोरजोरात ओरडते. अगं ए बाई, जरा हळू बोल ना, चार्ली बोलतो. तशी ती आजूबाजूला नजर फिरवत परत खाली बसते. अरे पण मी तर अमयला माझा भाऊ मानले आहे आणि त्याचे लग्नसुद्धा झाले आहे, त्याला एक क्यूट मुलगीसुद्धा आहे. तुला सुद्धा माहीत आहे ना आमच्याबद्दल, शिवांशी. हो माहीत आहे, चार्ली. मग तू का त्यांना सांगत नाहीस, शिवांशी वैतागून बोलती. माझी मर्जी, चार्ली खांदा उडवत बोलतो. भाई असं काय करत आहेस, ते खूप चिडतील रे, सांग ना तू, शिवांशी. अगं तो जेलच झाला आहे, म्हणजे कळत आहे का तुला, चार्ली म्हणतो. काय, शिवांशी. तू पण त्या रोहित आणि आरुषीसारखी मूर्ख आहेस, देवा कुठे आणून ठेवला आहेस तू मला, चार्ली वैतागतच बोलतो. भाई सांग ना, काय बोलायचं आहे तुला नक्की, शिवांशी म्हणते. अगं म्हणजे तो तुझ्या प्रेमात पडला आहे आणि आपण ज्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो ना, त्याला दुसऱ्या बरोबर बघितलं की माणूस जेलस होतो, चार्ली. म्हणजे ते माझ्या प्रेमात पडले आहेत? हो, ते तुझ्या प्रेमात आहेत. त्या दिवशी आकाश पाळण्यात सुद्धा मला मिठीत घेतलं होतं, शिवांशी विचार करत बोलती. हो ना,
बघ तो प्रेमात पडला आहे तुझ्यावर, म्हणून तुला आहे त्याला आता काही नको सांगू, अजून जरा जेलस होऊ दे, मग बघ बरोबर स्वतःचे प्रेम ॲक्सेप्ट करेल तो. चार्ली म्हणतो. भाई यू आर जिनियस. शिवांशी म्हणते. हां मग असंच नाही कोण मला हुशार बोलत. चार्ली स्वतःची कॉलर वर करत ऐटीतच शिवांशीला बोलतो. बरं चल निघते आता, उशीर झाला आहे म्हणत शिवांशी उठते. हा ठीक आहे आणि मी सांगितलेलं लक्षात ठेव म्हणत चार्ली पण उठतो. मॅडम तर आज हवेतच होत्या. धीरजचं पण तिच्यावर प्रेम आहे हे ऐकून त्या तर 7व्या आसमानात गेल्या होत्या. तर तिचा तर कधीच त्याच्यावर जीव जडला होता. रात्रीचं जेवण वगैरे आटपून शिवांशी रूममध्ये जाऊन चेंज करून बाल्कनीत नोट्स काढत बसते. धीरजचं सुद्धा काम असल्याने तो लॅपटॉप घेऊन स्टडी रूममध्ये जातो. थोड्या वेळाने शिवांशी सगळं सामान ठेवून सोफ्यावर झोपते. पण झोपताना धीरजला एक नजर बघायला विसरत नाही. स्टडी रूममधून धीरजचं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं. त्याचं काम कधीच झालं होतं, फक्त तिच्या झोपण्याची वाट पाहत होता. तिला मिठीत घ्यायचं होतं. आणि त्यानंतर शिवांशी झोपल्यानंतर धीरज स्टडी रूममधून बाहेर येतो. तिच्याजवळ जाऊन तिला उचलून बेडवर नेतो आणि मिठीत घेऊन झोपतो. आणि त्यानंतर मात्र सकाळी शिवांशीला जाग येते आणि स्वतःला धीरजच्या मिठीत पाहून परत गोंधळते. झोपेतच ती त्याच्या अजून जवळ जाते. त्याच्या चेहऱ्याकडे बघतच विचार करते. आणि त्यानंतर मला खरंच झोपेत चालायची सवय तर नाही लागली ना, खूप बेकार सवय लागली आहे तुला शिवांशी. डॉक्टरांकडे जाऊन यावं लागेल तुला. शिवांशी स्वतःशीच पुटपुटत असते. बिचारीला टेन्शन आलं होतं. त्याची मिठी पाहिजे होती पण भीतीही वाटत होती. स्वतःशीच बोलत वॉशरूममध्ये जाते. तिच्या तारांबळीकडे पाहून धीरज गालात गालात हसतो. दुसऱ्या दिवशी सकाळी धीरज तिला सोडायला येतो. तो गेटवर सोडून निघू लागतो तेव्हा पुन्हा अमय दिसतो आणि धीरजच्या चेहऱ्यावर परतच चेहरा पडतो. शिवांशीला हे कळतं आणि ती मुद्दाम हसत अमयबरोबर गप्पा मारते. दिवसभर कसं तरी ऑफिसमध्ये काढून धीरज तिला घरी घेऊन जायला थांबतो आणि जाताना मेसेज करतो. त्याचा मेसेज वाचून शिवांशीचे डोळे चमकतात. विचार करता करता आठवतं त्या दिवशीसुद्धा धीरजने कारमध्ये तिला अमयबद्दल विचारलं होतं. धीरज बाहेर उभा राहून तिची वाट पाहत असतो. ती मुद्दाम अमयसोबत गप्पा मारत बाहेर येते. बिचारा धीरज हार्ट ब्रेक झाल्यासारखा वाटून घेतो. पण इतक्यात त्याचे लक्ष शिवांशीकडे जातं. शिवांशी जरा रागातच त्याच्या आजूबाजूला बघत असते. धीरज नकळत आजूबाजूला बघतो तर सगळ्या मुली आणि टीचर्स त्यालाच बघत असतात. आता जळवायची वेळ धीरजवर येते. धीरज तिच्याकडे दुर्लक्ष करत जास्तच नाटकं करू लागतो. एक्सक्यूज मी. एक मुलगी धीरज जवळ येते आणि त्यानंतर आता इथे यस. धीरज जरा नाटकं करत बोलतो. तुम्ही खूप हँडसम दिसत आहात. ती मुलगी थोड्या नशिल्या आवाजात म्हणते. अरे थँक्यू, ओ थँक्यू. धीरज पण लाडात येऊन बोलतो. आणि त्यानंतर आता इथे शिवांशीचा नाकाचा शेंडा लगेचच लाल होतो. बाय द वे माय नेम इज डेझी. ती हात पुढे करत म्हणते. ओ माय नेम इज धीरज. धीरज तिच्या हातात हात देत बोलतो. हे पाहिल्यानंतर मात्र आता शिवांशीचा पारा चढतो. ती दोघांच्या मध्ये येऊन उभी राहते. हाय, आय एम शिवांशी यांची वाईफ. शिवांशी तिच्यापुढे हाताची घडी घालून डोळ्यात डोळे घालून म्हणते. तर त्यानंतर ओ हाय ती कसानुसा चेहरा करतच बोलते. तर त्यानंतर बाय शिवांशी तोंड वाकडं करतच म्हणते. तर आता ती मुलगी तिथून जाते. व्हॉट डेझी, आम्हाला लेट होते, आम्ही निघतोय. शिवांशी दोघांचे हात सुटवून कारमध्ये बसते आणि दार लावते. तापमान वाढलेलं दिसते. बाय डेझी हसून म्हणते. धीरज मनात विचारतो. तर ही खरंच चिडली का? पण का घाबरू? ही सुद्धा त्या अमय फमय बरोबर बोलत असते. मी काही म्हणतो का? मी नाही घाबरत तिला.
तर त्यानंतर धीरज स्वतःच्याच मनाला समजावत गाडीमध्ये बसतो. एक नजर शिवांशीकडे टाकतो तर ती गाल फुगून बाहेर बघत असते. आणि त्यानंतर आता इथे शिवांशी एवढं चिडायला काय झालं, धीरज तिला विचारतो. आणि त्यानंतर काही नाही, शिवांशी फक्त एवढंच बोलते, अरे यार तू पण बोलत असतेस ना त्या अमय बरोबर, मग मी पण बोललो तर तुला काय होतंय. धीरज आता इथे शिवांशीला विचारतो, मी अनोळख्यांशी बोलत नाही तुमच्यासारखं. शिवांशी म्हणते, अरे बट मी थोडंच गेलो होतं तिच्याकडे, तीच आली होती माझ्याकडे. धीरज म्हणतो. तर हलकं हसतच धीरज तिच्याशी बोलतो, हसा तुम्ही, आधीच ते एक महामाया हटायचं नाव घेत नाही आणि इकडे दुसऱ्या येत आहेत. यांना काय माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र दिसत नाही का, मूर्ख कुठले. शिवांशी म्हणते. तर काय बोललीस. धीरज थोड्या मोठ्या आवाजातच, त्याला मायराचे नाव घेतलेले आवडत नव्हते. तो आता तिला विसरायचा प्रयत्न करत होता आणि ही नाव घेत होती. त्याचा वाढलेला आवाज ऐकून ती जरा दचकतेच. आणि त्याच्यानंतर आता इथे काही नाही, ते असंच ती स्वतःला शांत करत घाबरत बोलते. आणि तिचा घाबरलेला आवाज ऐकून तो पण शांत होतो. शिवांशी चल आईस्क्रीम खाऊया, तिचा मूड ठीक करायला तो बोलतो. आणि तिला घेऊन आईस्क्रीम पार्लरमध्ये जातो. तिचा पण मूड जरा ठीक होतो. थोडा वेळ बाहेर फिरून दोघे घरी येतात. तर इकडे ती बाहेर गेली आहेत हे समजल्यावर चार्ली घरी येऊन सगळ्यांना धीरजच्या जेलसीबद्दल सांगतो. तसे सगळे त्याच्या बालिशपणावर हसतात आणि तो तिच्यात गुंतलाय हे बघून त्यांना आनंदसुद्धा होतो. ओ शिवांशी मॅम, काय करत आहात. अमय म्हणतो, नोट्स काढते आहे, परीक्षा जवळ आली ना म्हणून. शिवांशी, बरं मी उद्यापासून सुट्टीवर आहे, माझे लेक्चर घेशील का. अमय शिवांशीला म्हणतो, का कुठे चालला आहेस. शिवांशी, अगं विसरलीस का, परवा पारसं आहे ते. अमय म्हणतो, अरे हां माझ्या डोक्यातूनच गेलं. ठीक आहे जा तू, मी घेईन तुझे लेक्चर. शिवांशी म्हणते. तर असं कसं डोक्यातून गेलं, तू आत्या आहेस बेबीची आणि तूच बेबीचं नाव ठेवणार आहेस, मग विसरून कसं गेलीस. विसरून कसं चालेल. अमय म्हणतो, नाही रे विसरली नाही, फक्त लक्षात नव्हतं. शिवांशी हसतच म्हणाली, बरं ठीक आहे, आणि लक्षात आहे ना दोघेही जोडीने यायचं. अमय, हो येतो. शिवांशी बोलून लेक्चरला निघून जाते. आणि त्यानंतर आता इथे जेवण करून शिवांशी तिच्या नोट्स काढत गॅलरीमध्ये बसते. धीरज त्याचं काम पूर्ण करून बेडवर झोपायला येतो. गेल्या महिन्यात 15 वेळा तरी धीरजने शिवांशीला झोपल्यावर तिला उचलून बेडवर आणलं होतं आणि तिला वाटायचं ती झोपेत धीरज जवळ गेली आहे. पण म्हणून आज शिवांशीने ठरवलं होतं, काही झालं तरी आज ती झोपणार नाही. पण नंतर डोळे आपोआप लागायला लागले. शेवटी सगळं नीट ठेवून ती सोफ्यावर झोपली आणि नेहमीप्रमाणे धीरज तिला उचलून बेडवर आणतो. सकाळी सकाळी धीरजचा चेहरा तिच्या समोर येतो आणि ती त्याच्याकडे एकटक बघायला लागते. आज त्याचं होतं बघून तिला स्वतःला कंट्रोल होत नाही आणि ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवते. तेवढ्यात धीरज तिचे ओठ पकडतो आणि किस करायला सुरुवात करतो. तर हे अचानक घडल्यामुळे बिचारी घाबरून डोळे मोठे करते आणि बघते तर धीरज डोळे बंद करून तिचे ओठ चोखण्यात बिझी असतो. त्याचे हात तिच्या कमरेवर घट्ट असतात आणि त्याच्यानंतर तिचा काहीच प्रतिसाद न मिळाल्याने धीरज तिचा खालचा ओठ दातात धरून थोडा चावतो. तशा मॅडम शुद्धीवर येतात. धीरजचा किसिंगचा स्पीड वाढतो तशी तीही हळूहळू त्याला साथ द्यायला लागते. तिचा श्वास जड होतो तेव्हा ती त्याच्या छातीवर हलकं प्रेस करते आणि धीरज तिला सोडतो. ती मोठमोठे श्वास घेत त्याच्या छातीवरती डोकं ठेवते. तोही तिला जवळ घेतो. काय गं, मी झोपेत असताना माझा फायदा घ्यायचा ठरवलं होतंस का. धीरज तिला विचारतो, मिश्किलपणे विचारतो. नाही असं काही नाही आहे, ती गोंधळूनच बाजूला होत बोलते. आणि त्याच्यानंतर मग कसं.
धीरज मुद्दामूनच छेडत बोलतो आणि बिचारी लाजून गोंधळून घाबरून लगेच बाथरूममध्ये पळून जाते. शिवांशी शिवांशी काय हा मूर्खपणा, आता काय विचार करतील ते. शिवांशी तू खरंच मूर्ख आहेस ग. बघितलंस ना ते कसे बोलले, झोपेत असल्यावर फायदा उचलती म्हणून. शिवांशी काय गरज होती ओठ टेकवायची तुला पण. 1 मिनिट, मी तर लगेच बाजूला होते. त्याने माझे ओठ स्वतःच्या ओठात बंदिस्त केले. माझी काय चूक. आणि तसंही ते सुद्धा प्रेम करतात माझ्यावर, त्यात एवढं काय. पण 1 मिनिट, त्यांनी मला मी बेडवर कशी हे नाही विचारलं आणि वरून ते मला ओरडले सुद्धा नाही, उलट चिडवत होते. शिवांशी बाथरूममधल्या मिररसमोर उभी राहून स्वतःशी बडबड करत होती. ती गेल्यावर धीरज पण उठून जिमला जातो. जिममध्ये पण त्याचं गालात हसणं चालूच असतं. तिच्या ओठांची चव अजूनही त्याच्या ओठांवर होती. भाई काय झालंय आज, रोहित त्याच्या जवळ येऊन विचारतो. आणि त्याचनंतर तो बोलतो की कुठे काय. धीरज चेहऱ्यावरचं हसू लपवत बोलतो, मग एवढा हसतोयस कशाला. रोहित भुवया उंचावत विचारतो, तुला का हवंय पंचायत, स्वतःचं बघ ना. धीरज जरा चिडूनच बोलतो. तसा रोहित गप्प होऊन जागेवर जाऊन बसतो. बिचाऱ्याला किंमतच नाहीये कुठे. शिवांशी बाथरूममधून हळूच बाहेर डोकावून धीरज आहे का नाही बघते. तो रूममध्ये नसल्याचं कळल्यावर ती पटकन ड्रेसिंग टेबलजवळ जाऊन स्वतःचं उरकते. धीरजची भीतीच होती ना. लिपस्टिक ओठांवर लावताना तिला पुन्हा ते गोडक्षण आठवतात. आपसुकच लाजून ती पटकन उरकून सगळं सामान घेऊन रूममधून बाहेर पडते. खरं तर पळूनच धीरज रूममध्ये येतो तर शिवांशी नसते आणि तिचं सामान पण नाही. तोही लगेच अंघोळीला जातो. तयार होऊन डायनिंग टेबलवर बसतो आणि किचनमध्ये काम करत असलेल्या शिवांशीकडे पाहतो आणि तिला त्याचं काहीच कळत नाही. धीरज फोन हातात धरून तिच्याकडेच बघत बसलेला. बराच वेळ झाला की शिवांशीला सारखं वाटतंय की कोणीतरी तिच्याकडे नजर लावून बघते. सहज आजूबाजूला बघते तर डायनिंग टेबलवर धीरज. नजर झटकून पाहते तर तो तिच्या कमरेकडंच बघत असतो. तिचा पदर हलून तिची गोरं निमुळती कंबर दिसत होती. ती पटकन काम संपवून हात धुवून पदर नीट करते. ती कंबर झाकताच बिचाऱ्याचा चेहऱ्यावरचं नाराजीचं सावट पसरतं. तेवढ्यातच मागून नीलम आणि प्रीती यांचा आवाज येतो. तो लगेच फोनकडे बघतो. हळूहळू सगळेच नाश्त्याला येतात. त्याच्या प्रिन्सेस त्याच्याशी गप्पा मारत बसतात. रोहितही येतो. धीरज, देवेंद्र आणि महेंद्र बिझनेसविषयी बोलू लागतात. महेंद्र तर आधीपासूनच बिझनेसपासून लांब आणि देवेंद्र यांचंही लक्ष कमी. धीरज आज लवकर आलास, गीताई धीरजला म्हणते. हो, आज रूममध्ये काही नव्हतं, सगळे खाली होते म्हणून लवकर आलो. धीरज किचनकडे पाहतच बोलतो. त्याचं बोलणं सगळ्यांना कळत नाही पण शिवांशीला अगदी कळतं. आणि शिवांशी आणि पारू सगळ्यांनाच नाश्ता वाढतात. नाश्ता वाढून झाल्यावर शिवांशी नीलमच्या बाजूला बसणार असते पण गीताई तिला धीरजच्या शेजारी बसायला सांगतात. नाईलाजाने ती तिथे बसते आणि इकडे धीरज गालातच असतो. बिचारी परत गोंधळी होती. स्वतःचा नाश्ता कसा तरी करून कॉलेजला निघते. आणि किती वेळ पळशील, संध्याकाळी माझ्याबरोबरच घरी यायचे मॅडम. धीरज तिच्याकडे बघत गालातच हसतो. आज दोघांचंही कामात लक्ष नसतं. दोघेही आपल्या विचारांमध्येच. गुरुही किती वेळा धीरजला वास्तवात आणतो. तर त्यानंतर आज काय झाले सरांना, कधी असं करत नाहीत, तो बोलतो. गुरु मनातच म्हणतो. सायंकाळी तिचं कॉलेज सुटायचं होतं. धीरज तिच्या ड्रायव्हरला पाठवून देतो आणि तिला मेसेज करतो, आणायला येतोय मी. तर मेसेज पाहून तिच्या अंगावर काटा येतो
आजचा भाग इथेच संपतो. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे, तर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.